हॅलो हाय नमस्कार, माझं नाव आरती ठाणाबीर आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत। तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे, मी माझ्या फ्रेंड सर्कलसोबत आम्ही सगळे मित्रमंडळी आम्ही सगळे एका आमच्या मित्राच्या घरी म्हणजे शेतावर राहायला गेलो होतो आणि तुम्हाला मी सगळा शेताचा आजूबाजूचा थोडासा भाग दाखवला आहे पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 1 माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड ऑलरेडी मी केला आहे। तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा आणि हा आहे व्हिडिओचा पार्ट 2। तर वेलकम बॅक टू माय चॅनल आणि इथून स्टार्ट होतोय पार्ट 2। तर चिकन फ्राय करण्यासाठी त्याला मस्तपैकी आम्ही चिकन फ्रायचा जो मसाला असतो तो लावून घेतला होता आणि जे मोठे पीस होते त्यांना आम्ही छोटे करत होतो कारण खायला जरा इझी पडतील। आणि संध्याकाळ झाली होती म्हणून गरमागरम असा चहा बनवला होता। तर चहा ठेवला प्रॉपर बनवायला। आम्ही आता 5-6 जण आहोत चहा प्यायला, तर चहा बनवला, गवती चहा टाकला आणि इकडे दूध ठेवलं आहे। म्हणजे दूध आम्हाला रात्री पण चहा प्यायला वाटला तर आम्ही बनवून पिऊ। से मस्त गवती चहाचा सुगंध खूप छान येतो, आता चहामध्ये सुद्धा खूप टेस्टी लागणार आहे। सर्वच जण आल्यापासून काही ना काही काम करत होते, तर म्हटलं सगळ्यांसाठी छान असा गरमागरम चहा बनवावा। तर गवती चहा घालून चहा बनवला होता, चहा गाळून घेतला आणि बाहेर जरा म्हटलं बसून आपण सर्वांनी चहा प्यायला पाहिजे आणि वातावरण खूप छान होतं, त्यामुळे गरमागरम चहा प्यायला पण मस्त मजा आली। आणि आम्ही जिथे बसलो होतो त्याच्या समोरच एका झाडांवरती पोपटांचा थवा उडत चालला होता, त्यातला एक पोपट त्या झाडांवरतीच बसला होता। आधी बदलापूरमध्ये जेमतेम असे पोपटांचे थवे यायचे, पण काही वर्षांपासून ते यायचं बंद झाले। तर मी खूप दिवसांनी पोपटाला असं समोर बघितलं होतं आणि बघून खूप छान वाटत होतं कारण तिथून तो हलला नाही आणि आम्ही भरपूर वेळ त्याच्याकडे टक लावून फोटोज वगैरे त्याचे आम्ही काढले। त्यानंतर टाईम झाला होता जेवणाचा। ॲक्च्युली हा शेताचं वातावरण होतं त्यामुळे अंधार जास्त लवकर पडला नाही कारण ओपन प्लेस होता तिकडे। आणि मस्तपैकी अस्मिताने चिकन वगैरे वॉश करून घेतलं। आता आम्ही ग्रेव्ही बनवायला घेतली होती, तर त्याच्यामध्ये पण सगळे मटेरियल जे काही रॉ मटेरियल होतं, दही वगैरे, टोमॅटो, कांदा त्याची बारीक अशी पेस्ट करून आम्ही ॲड केली होती। कोथिंबीर वगैरेसुद्धा छान अस्मिताने चिरून घेतली होती। माझं काम होतं व्हिडिओ बनवायचं, अस्मिताचं काम होतं सगळे माल मटेरियल त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि जे काम करत होतं ते सगळं मिक्स करायचं। जे इतका मस्ती करणारा मुलगा असूनसुद्धा त्याने छान मला व्हिडिओज पण काढून दिल्या आणि मस्तपैकी आम्हाला हेल्प पण केली चिकन वगैरे बनवण्यासाठी। तर एका साईडला अस्मिता मस्त अशी मिरच्या वगैरे चिरत होती, कोथिंबीर वगैरे तिने छान अशी चिरून घेतली आणि ती एका साईडहून टाकत होती टोपामध्ये आणि जय मस्तपैकी ते सगळं मटेरियल मिक्स करत होता। एवढा मस्ती करणारा मुलगा एकदम शांतपणे आमची सांगितलेली सगळी कामं ऐकत होता आणि त्याला हे सगळं करताना खूप छान मजा येत होती कारण आम्ही सगळे फ्रेंड्स फर्स्ट टाईम असं जेवण वगैरे बनवत होतो आणि आम्ही तसं प्लॅन केलं होतं, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी जेव्हा रिअलमध्ये होत होत्या तेव्हा मस्त सगळेजण आम्ही खूप एन्जॉय करत होतो आणि एक्सायटेड तर होतोच। आणि आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं होतं जेवण कसंही बनवू दे, कारण आम्ही एकदमच 10-12 लोकांसाठी बनवणार होतो, तर जेवण कसंही बनलं तरी त्याला कोणी नावं ठेवणार नाही, त्या आनंदाने आपण सगळ्यांनी मिळून मिसळून खायचंच आहे। त्यामुळे सगळेजण जेवण बनवण्याच्या प्रोसेसमध्ये हेल्प करत होते। तर हा व्लॉग बनवण्याचा मागचा उद्देश हाच होता की आमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलच्या आम्हाला मेमरीज एकत्र बघायला मिळतील। आम्ही काय काय मजा केली होती, मस्ती केली होती, काय काय तिकडे जाऊन ॲक्टिव्हिटी केल्या होत्या, या सगळ्या आम्हाला एका व्हिडिओमध्ये कॅप्चर करून ठेवायच्या होत्या, जेणेकरून कधी आम्हाला वाटलं तर आम्ही ह्या व्हिडिओज बघू आणि हॅपी होऊन जाऊ। तर आता आम्ही जेवण बनवायला स्टार्ट केलं आहे आणि अस्मिता चिकन ग्रेव्ही बनवते, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की आम्ही कसं बनवत आहे। तर चूल छान पेटवून घेतली आणि त्याच्यावरती टोप ठेवला आणि बाहेर छान असा बारीक बारीक पाऊस पडत होता आणि मस्त आम्ही टोपामध्ये तेल ॲड केलं, कढीपत्ता आणि बाकी सगळे खडे मसाले ॲड केले आणि त्यांचा जो आवाज येत होता आणि स्मेल येत होता खूपच छान वाटत होता। आणि पाठीमागून आमच्या जयची कॉमेंट्री चालू होती, आम्ही जे काही जेवण बनवत होतो त्याच्यावरती, ती तुम्ही जरा ऐका। आता गाईच हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस फ्राय करून घ्यायचा आहे। तर जय खूप मस्तीखोर आहे आणि आम्ही सगळेच जण खूप मस्तीखोर आहेत, पण आमच्याकडे सगळ्यांकडे एक एक अशी ड्युटी होती ह्यावेळेस जेवण बनवायची। कोणी चिकन फ्राय करत होतं, कोण चहा बनवत होतं, कोण घर झाडून घेत होतं, अशी वेगवेगळी ड्युटी होती, त्याच्यामुळे सगळेच जण काही ना काही कामात बिझी होते।
आणि त्याच्यामुळे जास्त मस्ती करायला कोणाला चान्स मिळाला नाही, सगळे बिझीच राहिले. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल कांदा फ्राय झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये छान आम्ही मसाले वगैरे लावून ठेवलेलं जे काही चिकन होतं ते फ्राय करायला ठेवलं होतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगळं पाणी ॲड काही केलं नाही, कारण ते तेलामध्येच तेवढं मला छान शिजवून घ्यायचं होतं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय की चिकन किती छान दिसत आहे आणि तेवढंच टेस्टी बनलं होतं. मग एका साईडला पटकन भात शिजवून घ्यायला आम्ही चालू केला. तर तेलामध्ये तमालपत्र आणि मिरची एक फ्राय केली होती. खरं तर जिरा राईस बनवायचा होता, पण जिरा आम्हाला भेटेच ना, कुठे ठेवलं आहे ते. तर मग असंच आम्ही स्टार्ट केलं बनवायला. आणि एका साईडला किचनमध्ये दोघी तिघी जणी चिकन फ्राय करायला चालू केलं होतं. तर मस्त असं चिकन फ्राय झालं आणि ते गरमागरम सगळ्यांनी खायला स्टार्ट केलं, कारण ते गरमागरमच खाल्लं तर छान लागतं. ते थंड झाल्यावर ते तेवढं खायला छान वाटत नाही. तर आम्ही गरमागरम ते जसं तळत होते तसं आम्ही ते एका साईडला खायला घेतलं होतं. दोन्ही टाकणार आहे ना, पाणी नाही जास्त ना. तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा पूर्ण घर आणि शेत वगैरे कसं आहे ते सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला ही सांगायची होती की माझी एक मैत्रीण अस्मिता, ती राहते नालासोपाऱ्याला आणि तिला माझ्या बड्डेला काही यायला जमलं नाही. त्यामुळे तिने सगळ्यांना छान अरेंज करून प्लॅनिंग करून आजचा दिवस माझ्यासाठी बड्डे सरप्राईज म्हणून डिसाईड केला होता. सो तिने मला सांगितलं की छान एक वन पीस घाल आणि छान मेकअप वगैरे करून तयार हो. सो मी तिच्यासाठी म्हणून तयार झाले, कारण कोणीतरी इतक्या लांबून येतं माझ्यासाठी बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी. सो तो दिवस खूप माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. तर मग आता आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत की नक्की कसा बड्डे सेलिब्रेट होतो आहे आणि तो कसाही केला तरी तो माझ्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. तिची एक इच्छा आहे ती. सो मी खूप एक्सायटेड आहे. सो चला आपण बघूया. I begin to तर मध्यरात्रीच माझा बड्डे सेलिब्रेट झाला, त्यामुळे कोणी व्हिडिओजमध्ये फोटोमध्ये आलं नाही. आणि आम्ही रात्रभर मस्ती केली, खूप गप्पा मारल्या. त्यामुळे सकाळी लवकर कोणी उठला नाही आणि सगळ्यांना कडाडून भूक लागली होती. त्यामुळे उठल्या उठल्या गरमागरम चहा आणि जे काही जेवण आमचं रात्री उरलं होतं ते गरम केलं आणि त्याच्यावरती सगळ्यांनी ताव मारला. तर राईस बाकी होता, ग्रेव्ही बाकी होती, भाकरी बाकी होत्या आणि चिकन फ्राय तर रात्रीच संपून गेलं होतं. तर हा होता व्हिडिओचा पार्ट 2. पार्ट 1 मी अपलोड केला आहे. बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि तुम्हाला उरलेलं मला शेत दाखवायचं बाकी होतं आणि घर दाखवायचं बाकी होतं. ते पार्ट 3 मध्ये मी त्याच्या व्हिडिओज अपलोड करेन. तर तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.